संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड पलूस। पुण्यातील टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांपासून साकारली अनोखी परसबाग, क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयाचा उपक्रम। यशवंत काशीद शिक्षण संस्थेच्या क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका पौर्णिमा सुखदेव पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला आहे। टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांचा कल्पक वापर करून त्यांनी शाळेच्या परिसरात अनोखी परसबाग साकारली आहे। या नाविन्यपूर्ण प्रयोगासाठी त्यांना ग्रामपंचायत सरपंच पूनम दीपक पाटील व त्यांची टीम तसेच गावातील सर्व स्थानिक संस्थांचे पदाधिकारी यांच्याकडून कौतुक केले जात आहे। जमिनीवर टाकाऊ बाटल्यांच्या साहाय्याने भारत देश, महाराष्ट्र राज्य, सांगली जिल्हा, पलूस तालुका आणि पुणदी गावाची हुबेहूब नकाशा रचना करण्यात आली आहे। या बागेत पालेभाज्यांसोबतच कोरड, तुळस, ओवा, गवती चहा, दगडीपाला यासारख्या अत्यंत गुणकारी औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे। प्रत्येक नकाशासमोर त्याचे स्कॅनर तयार केला आहे। ते स्कॅनर केला असता त्यातील लागण केलेल्या रोपांची सविस्तर माहिती, त्याचे उपयोग देखील समजतात। विद्यालयातील सर्व वर्गांना या बागेतील प्रत्येकी एक नकाशा दत्तक घेतला असून ते या नकाशातील रोपांची निगा राखण्याची जबाबदारी आनंदाने पार पाडत आहेत। या परसबागेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांचे योगदान मिळाले। प्लास्टिक बाटल्यांचा पुनर्वापर करून पौर्णिमा पाटील यांनी प्रदूषण विरुद्ध आणि शाश्वत विकासासाठी मुलांसमोर एक आदर्श ठेवला आहे। या कार्याचे यशवंत काशीद शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत आहे।